सगळ्यात मोठा गैरसमज की आपण असं समजतो की आपला जर प्रायव्हेट जॉब असेल तर आपल्याला असं वाटतं की आपलं रिटायरमेंट जी असणार आहे ती 60व्या वर्षापर्यंत असणार आहे, किंवा आपल्याला 60 वर्षापर्यंत ती कंपनी कामावर रुजू ठेवणार आहे. पण हा जगातील सगळ्यात मोठा गैरसमज आजकाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये चाललाय. तुम्हाला जाणीव तरी आहे का की कॉर्पोरेट एरियामध्ये सध्या काय चाललंय? 60 वर्ष लांबच हो. सध्या तर वय वर्ष 45 वर्षे सेटलमेंट करून घरी बसवतायत. त्यांना कमी पगारामध्ये ॲडव्हान्स शिकलेली मुलं मिळत आहेत. त्यामुळं सगळ्यात मोठा लॉस आजकाल हा माणसांचा होत आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकलेली मुलं बाहेर पडत आहेत. कमी पगारामध्ये नवीन जॉईनिंग होती, ती मुलं तेच काम करतायत, उलट तुमच्यापेक्षा खूप चांगलं. त्यामुळे जर तुम्ही मनात हा गैरसमज ठेवत असाल की तुमचं जॉब जो काही तुम्ही आता सध्या घेत असाल पेमेंट जी काही असेल 50,000, 70,000, 1,00,000, 1.5 लाख, हा जॉब वय वर्ष 60 पर्यंत तुम्हाला सिक्युअर आहे, तुम्ही परमनंट एम्प्लॉई आहात, असं जर मनात गैरसमज असेल तर तो तुम्ही आत्ताच दूर करा. तुम्ही आत्ता नेटवर सर्च करू शकता. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वय वर्ष 45 नंतर कामाची सेटलमेंट केली जाते. जे काही त्यांचं आहे पगाराचं पैशांचा हिशोब केला जातो आणि घरी पाठवलं जातं. हा आजचा सगळ्यात मोठं नुकसान चाललंय. याच्यामुळे अनेक तरुण आहेत, आपण तरुणच म्हणू शकतो, 45 वर्ष म्हणजे काही मोठं नाही, काही म्हातारे नव्हे आपण. मग या वर्षात वय वर्ष 45व्या वर्षी बरेच तरुण नोकरी शोधण्याच्या भानगडीत पडतात. हे काय वय आहे का नोकरी शोधण्याचं? वय वर्ष 45. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? हसण्यावर अजिबात घेऊ नका. तुम्ही जर आता बघितलं, जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वय वर्ष 45 हे सध्या मोठमोठ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या कॉर्पोरेट एरियाच्या कंपन्या आहेत त्या रिटायरमेंट एज ठरवत आहेत. तुम्ही जर त्या कंपनीत एखादा जॉब करत असाल आणि जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही पॉलिसी चेक करा त्या कंपनीची. तर तिथे तुम्हाला जाणवेल की वय वर्ष 45 हे रिटायरमेंटचं वय आहे. म्हणजे एकतर तुम्ही स्वेच्छेने सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला काढायलाच बसलो इथे, अशी परिस्थिती सध्या कॉर्पोरेट एरियामध्ये चालू आहे. कंपनी या वयोगटातील माणसांना पेरोल चेस्ट्रॉल म्हणून समजून कामावरून काढून टाकत आहे. तर असं का? आत्ताच मी सांगितले, त्यांना कमी पगारामध्ये माणसं मिळत आहेत, ॲडव्हान्स शिकलेली माणसं मिळत आहेत, म्हणून ते तुम्हाला जास्त डबल टिबल पगार देण्यापेक्षा 1/3 पेमेंटमध्ये जर त्याचं काम जर एखाद्या दुसऱ्या छोट्या कमी वयाच्या मुलाकडून होत असेल तर तो तुम्हाला ठेवेल का? वर्षाला तुमचा पगार वाढवत बसेल? जर त्याचं काम 15,000 होत असेल तर 70,000 रुपये तुमच्यावर का वेस्ट करेल? तुम्ही विचार करा. आता वय वर्ष 45व्या वर्षी जर एखादी कंपनी माणसाला रिटायरमेंट देत असेल किंवा काढून टाकत असेल तर तुमचं कुटुंब धोक्यात नाही आहे का? समजा तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ नाहीये, एखादे भाडं मिळणारी उत्पन्न देणारी प्रॉपर्टी नाहीये, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना किंवा कौशल्य तुमच्यामध्ये नाहीये, तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य खूप मोठ्या धोक्यामध्ये आहे. समजून घ्या काय सांगायचा प्रयत्न करते. म्हणून आत्ताच विचार करायला सुरुवात करा. सगळ्यात पहिलं गुंतवणूक करा. आता गुंतवणूक कुठे करायची आहे? तर छोट्या मोठ्या पेन्शनमध्ये तुम्हाला छोट्या मोठे जे पेन्शन प्लॅन आहेत त्यात तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला SIP करायचे आहे, काही FDs ठेवायचे आहे आणि एखादा इमर्जन्सी फंड तयार करून ठेवायचा आहे. आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे घरावर समजा एखादी इमर्जन्सी आली, एखादा हेल्थ प्रॉब्लेम कुणाचा आला तर त्यासाठी वापरला जाणारा निधी. मग तो निधी तुम्ही तुमच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी, ॲनिव्हर्सरीसाठी, कुणाला गिफ्ट करण्यासाठी, खर्चासाठी वापरणार नाही. मग तो जो काही 1,00,000-1.5 लाखाचा फंड असेल तो तुम्ही वेगळा ठेवणार आहात. त्याला इमर्जन्सी फंड असे बोलले जाते.
गुंतवणूक मग अशी सांगितली तुम्हाला, SIP करा, खूप छान रिटर्न्स आहेत. RD करा, FD करा. बँकांमध्ये RD FD केली ते 6% रिटर्न तुम्हाला देतात, ते सिक्युअर आहे. जसं शेअर मार्केट तुम्ही करू शकता, ते पण खूप चांगलं आहे. पण त्यात घुसण्या अगोदर, शेअर मार्केट सुरू करण्या अगोदर नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर स्वतःचं नुकसान करून बसाल. एखादी प्रॉपर्टी जिथून तुम्हाला इन्कम येईल अशी एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवा, एखादा एक्स्ट्रा फ्लॅट घेऊन ठेवा, किंवा एखादा गाळा असतो ना दुकानाचा, तो घेऊन ठेवू शकता. फ्लॅटपेक्षा दुकानाचा गाळा असेल आणि जर तो भाड्याने लावला असेल ना, तर त्याच्यावर तुम्हाला जास्त इन्कम भेटतो. मग तो एक मंथली इन्कम तुम्हाला सुरू होऊन जाईल. फायनान्शियल प्लॅनिंग करा तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या परिवाराच्या, कुटुंबाच्या संरक्षणासाठी. आणि त्यातही आगळा वेगळा समजा आकस्मिक प्रसंग एखाद्या कर्त्या पुरुषावर पडला तर, समजा घरात 2 मुलं आहे, बायको आहे, आई वडील आहेत आणि फक्त पुरुषच कमवणार आहे, म्हणजे जो काही मुलगा आहे त्यांचा किंवा नवरा आहे तो एकटाच जर कमवणार आहे आणि बाकी 4 माणसं बसून खाणारी आहे, म्हणजे एकटा कमवणारा 4 पोटं खाणारी असतील, तर अशा माणसाने सगळ्यात पहिलं गुंतवणूक राहिली साईडला, सगळ्यात पहिला स्वतःचा टर्म इन्शुरन्स काढून घेणं गरजेचं आहे. समजा उद्या तुम्हाला काही झालं तर तुमच्या मुलांना, तुमच्या बायकोला, तुमच्या आई वडिलांना कुणासमोरही हात पसरावे लागणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल राहावं असं तुम्हाला वाटत असेल, तर प्लीज कृपया करून टर्म इन्शुरन्स काढा. ते खूप गरजेचं आहे आजच्या कालावधीसाठी. आणि तुम्ही असं समजू नका की टर्म इन्शुरन्समध्ये मी पैसे घालतोय आणि समजा 60 वर्षापर्यंत मला काही नाही झालं तर माझे पैसे वेस्ट केले, तर नाही. रिटर्न पॉलिसीज पण आहेत. आता समजा नो रिटर्न पॉलिसी तुम्ही घेतली तर समजा 1,000चा EMI तुम्हाला बसत असेल तर रिटर्नमध्ये 2,000चा बसतो. किंवा प्रायव्हेट ज्या बऱ्याच कंपन्या आहेत त्या कमी रिटर्न्समध्ये, म्हणजे 1,500 1000मध्ये सुद्धा रिटर्न पॉलिसी देतात, वर इंटरेस्ट पण देत आहेत. मग तुमचा समजा तुम्हाला काय झालं तर तुम्हाला या गोष्टी टेन्शन नाही, किंवा तुमच्या बायकोला कुठे बाहेर फिरायची गरज नाही जॉब शोधत, त्याच्यावर कोणतीही आकस्मिक वाईट वेळ येणार नाही. ती सगळं काही व्यवस्थित हँडल करू शकते. समजा ते पैसे, समजा तुम्ही आहात, तुम्हाला काही नाही झालं, व्यवस्थित देवाच्या दयेने सगळं चांगलं आहे, तर जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहे, वर 1-2% एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. मग टर्म इन्शुरन्स काढायला काय वाईट आहे? तो एक काढायचा, तो खूप चांगला आहे. त्यात आपलंच भलं आहे ना, आपल्या कुटुंबासाठीच आपण करतोय ना. विचार करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.